नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत खमंग लसणी डाळ. लसणामध्ये पदार्थ रुचकर करण्याचा तसंच तो खमंग करण्याची क्षमता आहे. म्हणूनच फोडणीत केवळ त्याच्या स्पर्शाने पदार्थ स्वादिष्ट होतो. आज आपण खमंग लसणी डाळ करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. लसणी डाळ करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. ही 1 वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून कुकरच्या 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि शिजताना त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, हिंग, मीठ, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पाव वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी, राई, जिरं, साखर, लाल तिखट आणि ही हळद आहे. प्रथम आपण हा लसूण घेतलेला आहे तो या खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेणार आहोत. त्यासाठी लसणाच्या पाकळ्या आपण या खलबत्त्यात घालूया. पण एकदम सगळ्या घालायच्या नाही, थोड्या थोड्या घालायच्या आणि ठेचून घ्यायच्या. बारीक ठेचायच्या नाही, ओबडधोबड ठेचायच्या. ओबडधोबड आपला लसूण ठेचून झालेला आहे. आपला लसूण ठेचून झालेला आहे. आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. कुकरमध्ये शिजवून घेतलेली ही डाळ आहे, ती गरम असतानाच थोडी मोडून घेऊया आपण. गरम असताना ती पटकन मोडली जाते. आपली बेसिक तयारी झालेली आहे. आता मी मध्यम आचेवरती ही कढई ठेवलेली आहे आणि ही कढई तापली की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. तेल छान कढईवर पसरून घेऊया. तेल आपलं आता तापलेलं आहे. राई घालूया थोडीशी, अर्धा छोटा चमचा. राई छान फुलू दे. राई तडतडली की तिचा स्वाद फोडणीमध्ये उतरतो, म्हणून ती तडतडल्यावरती आपण जिरं घालणार आहोत. राई तडतडली आहे, आता आपण जिरं घालूया. जिरं पण छान फुललंय. आता आम्ही छोटा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया. कांदा गुलाबी रंगावरती आपण परतून घेणार आहोत. आणि तोपर्यंत मी हे 2 कढीपत्त्याची पात्या घेतलेल्या आहेत, ती पानं आपण घालूया. छोटा पाव चमचा मी हिंग पण आताच घालते आहे. पाव चमचा हळद घालूया. अर्धा चमचा मीठ घालते. मीठ आपण लवकर घालायचं, त्यामुळे कांदा मऊ होण्यासाठी आपल्याला मदत होते. गॅस एकदम स्लो करूया आणि एखाद मिनिट आपण झाकून कांदा शिजवून घेऊया. 1 मिनिट झाले, झाकण काढूया. ही लसुणी डाळ पटकन होते, म्हणजे 5-6 मिनिटांमध्येच आपली डाळ तयार होते आणि अतिशय रुचकर लागते. एक छोटा टोमॅटो कापलेला आहे, ते मी घालते. अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, ते घालूया आपण आताच. लसणाच्या स्वादाची तिखट डाळ अगदी रुचकर लागते.
खूप छान लागते आणि झटपट होते. जास्त काही वेळ लागत नाही आपल्या डाळ होण्यासाठी. टोमॅटो छान मऊ झालेलं आहे आपलं बघा. एकदम मऊ झालेलं नाही, पण पुढे डाळीमध्ये ते शिजेल. आता ही डाळ आपण शिजवून आणि मोडून घेतलेली ना, ती आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत. आणि मी 1 पेला पाणी घेतलेलं आहे, ते या पातेल्यातच टाकूया, म्हणजे उरलेली डाळ आपली पाण्याबरोबर फोडणीमध्ये पडेल. ढवळून घेऊया छान, म्हणजे फोडणी पूर्णपणे डाळीमध्ये मिक्स होईल. आपली लसुणी डाळ रुचकर होण्यासाठी मी अर्धा छोटा चमचा साखर घालते आहे. साखरेने डाळीला स्वाद खूप छान येतो. तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली, नाही घातली तरी हरकत नाही. डाळ तुम्हाला कितपत जाड पातळ पाहिजे ना, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. आता एक 2-3 मिनिटं आपण मंद आचेवरती झाकून ही डाळ वाफवून घेणार आहोत. 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया आपण आता. डाळीला छान उकळ आलेली आहे. आपली डाळ छान झालेली आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली आपली कोथिंबीर थोडी घालूया. गॅस घालवते आहे आणि आता ही डाळ आपण 2-3 मिनिटे झाकून ठेवूया. आपली डाळ तयार झालेली आहे. आता या डाळीला लसणाची आपण चरचरीत फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी हे थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता हा ठेचलेला लसूण याच्यात घालूया. खूप सारा लसूण घालायचा. डाळीला एकदम छान लसणाचा स्वाद आला पाहिजे. फोडणी थोडी थंड होऊ दे, मग आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. थोडी थंड होऊ दे. जरा थंड झालेली आहे फोडणी आपली. लाल तिखट घालूया. आधीच आपण लाल तिखट घातलं तर ते जळेल. चरचरीत लसणाची चरचरीत फोडणी आपण या डाळीमध्ये घालणार आहोत. डाळीवर लसणाच्या फोडणीचा छान तवंग आला पाहिजे. आता 2 मिनिटं आपण ही डाळ झाकून ठेवूया, म्हणजे आपण आता ही लसणाची फोडणी डाळीमध्ये घातली आहे, तिचा स्वाद ह्या डाळीमध्ये उतरेल.
लसणाच्या चरचरीत फोडणीची खमंग डाळ आपली तयार आहे. ही डाळ तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.